अवैध रेती उत्खनन विरोधात तळेगाव फाटा येथे साखळी उपोषण. प्रतिनिधी भानुदास पवार तसेच सहकारी प्रतिनिधी श्याम गोफन. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. सिंदखेड राजा तळेगाव फाटा दुसरबीड येथे अवैध रेती उत्खनन विरोधात तसेच सिंदखेड राजा माननीय तहसीलदार साहेब यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न पाळल्यामुळे व अवैध रेती उपसा करणाऱ्यांना सहकार्य केल्यामुळे तसेच आजपर्यंत रेती उपसा शासकीय नियमानुसार न झाल्यामुळे त्याची सखोल चौकशी करून संबंधित महसूल कर्मचारी व ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तलाठी व मंडळ अधिकारी यांचा रेती अहवाल ग्राह्य धरण्यात यावा. आजपर्यंत झालेल्या रेती उत्खननाचे मोजमाप यांच्या पंचासमक्ष करण्यात यावे. तहसीलदार यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत तळेगाव फाटा दुसरी बीड येथे साखळी उपोषण चालूच ठेवू असे साखळी उपोषणकर्त्यांची तसेच गावकऱ्यांची मागणी आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच सहकारी प्रतिनिधी श्याम गोफन व यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. आणि पोकलँडद्वारे होते तर याला परमिशन नसून त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलो आहे. तहसीलदार साहेबांनी याच्यावर कारवाई करायचं पत्र दिलं होतं, पण आतापर्यंत त्यांना रस्ता रोको दिवशी कारवाई केली नाही. त्यामुळं आम्ही ती कारवाई होण्यासाठी आम्हाला उपोषणात बसलेलो आहोत. साखळी उपोषणात जर त्यांनी दाद दिली नाही त्यानंतर आम्ही आमरण उपोषणात बसू असा इशारासुद्धा दिलेला आहे. माझं नाव तातेबासाहेब डोंगरदेवे. माननीय तहसीलदार यांनी घाट हा हराशी केला आहे, परंतु ज्या गटात हराशी झालेली आहे त्या गटात रेती न उपसता अवैध गटातून रेती अवैध उपसलेली आहे दुसऱ्या गटातून, आणि त्याची चौकशी व्हावी. पॉकलँड आणि याची परमिशन नाही बोटीची, त्याची आम्ही चौकशी तहसीलदार साहेबांना अर्ज देऊन करण्यासाठी विनंती केली आणि चौकशी न झाल्यामुळे आणि आम्ही हे साखळी उपोषण करत आहोत. जोपर्यंत हे चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सोडणार नाही व उद्या नाही झालंच तर आम्ही आमरण उपोषण करण्यास तयार आहे. मी आनंद ऋतुप्रा देशमुख, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिंदखेड राजा. गेल्या 2 महिन्यापूर्वी इथे रेती घाटातून रेती उपसा सुरू झाला, परंतु हा रेती उपसा हा शासकीय परवानगीनुसार आणि त्यांच्या नॉर्म्सनुसार न करता त्यांनी तिथे त्या ठिकाणी बोट आणि पोकलँडचा वापर केल्यामुळे आम्ही 7 तारखेला रास्ता रोको केला होता. परंतु रास्ता रोको दिवशी तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही याची मोजणी करून नंतर याची फेर तपासणी लावू, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचं आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे आम्ही गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषणाकरता बसलो आहोत. आणि आता जर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही तर आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत अशी आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला ताकीद दिलेली आहे. मी इरफान अली शेख, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राहणार दुसरबीड. या ठिकाणी शासनाने या रेती घाटाचा लिलाव केल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे जर रेती उपसा होत असेल, शासनाच्या नियमाला धरून जर रेती उपसा होत असेल तर शासनाच्या महसूल उत्पन्नाला आमचा विरोध नाही, परंतु शासनाने दिलेल्या निकषानुसार त्याचा उपसा होत नसून अवैधरित्या त्यांनी एका गटाचा हराशी आणि दुसऱ्या गटातून माल उपसला. त्याच्या निमित्ताने आम्ही ते निदर्शन माननीय तहसीलदार माननीय SDO यांच्या निदर्शनास आणून दिलं. 1 महिन्यापूर्वी 1 दिवसीय रस्ता रोको आंदोलनाच्या दिवशी माननीय तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले की आम्ही या सर्व गोष्टीला आळा घालू, अवैध रेती उपसा होणार नाही आणि अवैध रेती उपसा झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु अद्यापर्यंत तहसीलदार यांनी माननीय SDO साहेब यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज हा साखळी उपोषणाचा 9वा दिवस आहे. आणि या साखळी उपोषणाला जर न्याय मिळाला नाही, योग्य कारवाई झाली नाही तर या साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये होईल करिता आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. मी विलासराव विठ्ठलराव देशमुख, माझी सभापती सिंदखेड राजा. गेल्या 2 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यामध्ये या घाटाचं हराशी झाली होती. या हराशीच्या माध्यमातून हा घाट इथे सुरूसुद्धा झाला, परंतु शासनाच्या नियम व अटीला अधीन राहून ज्या ठेकेदाराने घाट घेतला तो घाट, ज्या घाटामध्ये हराशी झाली तो घाट
तो स्पॉट सोडून दुसऱ्या ठिकाणी उत्खनन सुरू केलं होतं. परंतु त्यावेळीच आम्ही रायरीच्या आणि दुसरीच्या आम्ही सर्व आंदोलकांनी त्याच्यावर थोडासा लक्ष केंद्रित केलं आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे चुकीच्या पद्धतीने हराशी होत आहे. 7 तारखेला रास्ता रोको आंदोलनसुद्धा आम्ही केलं होतं मोठ्या प्रमाणात. परंतु त्या आंदोलनामध्ये सुद्धा मान्यवर तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं लेखी दिलं होतं की ज्या बोटीद्वारे आणि फोकलँडद्वारे अवैधरित्या जे उत्खनन करून रेतीचा उपसा सुरू झाला होता त्याच्यावर आम्ही आळा घालण्याकरता त्या संबंधित ठेकेदारावर आणि त्या बोटी मालकावर आम्ही कारवाई करू, जप्त करू असा आम्हाला शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नसल्यामुळे आम्ही गेल्या 9 दिवसापासून इथं साखळी उपोषणाला बसलो आणि अद्यापपर्यंत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. कारण प्रशासन आणि ठेकेदार ही मिली भगत असल्यामुळे ते कुठल्याच प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. येणाऱ्या काळात आम्ही 8 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा देऊन आमरण उपोषणाला बसून फार मोठ्या प्रमाणात